महाराष्ट्र पोलीस दलात आज 583 नव्या पोलीस अधिकाऱ्यांची भर पडली। नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 127व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला। राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। वर्षभराचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या तुकडीत 420 पुरुष आणि 163 महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे। यामध्ये गोवा राज्यातील एका प्रशिक्षणार्थीनेही यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले आहे। सर्वसन्माननीय आमंत्रित गणमान्य व्यक्ती, वरिष्ठ अधिकारीगण, प्रशिक्षणार्थ्यांच्या पालक, प्रशिक्षक अधिकारी तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी, आपण सर्वांचे प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 127 च्या दीक्षांत समारंभासाठी मी मनपूर्वक स्वागत करतो। सत्र क्रमांक 127 चे मूलभूत प्रशिक्षण हे दिनांक 9 जून 2025 रोजी सुरू झाले होते व आज याद्वारे हे 1 वर्षाचे प्रशिक्षण संपन्न होत आहे। या सत्रामध्ये 420 पुरुष व 163 महिला अशा एकूण 583 प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे। सत्रातील प्रशिक्षणार्थ्यांचे वय सरासरी 29 ते 32 वर्षांच्या दरम्यान आहे। प्रशिक्षणार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा आढावा घेतला असता पदव्युत्तर 62, पदवीधर 348 व अभियांत्रिकी पदवीधर 173 आहेत। तसेच एक महिला प्रशिक्षणार्थी यांनी PhD देखील पूर्ण केली आहे। सदर प्रशिक्षणार्थ्यांना पोलीस अकॅडमी मध्ये 52 आठवड्यांचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात आलेले असून त्यामध्ये अनेक नाविन्य बाबींचा समावेश करण्यात आला होता। त्यामध्ये प्रामुख्याने मुख्य फौजदारी कायद्यासह विशेष कायदे, तपास प्रक्रिया, फोरेन्सिक सायन्स, फोरेन्सिक मेडिसिन हे विषय होते। सदर विषयांचे प्रशिक्षण अकॅडमी मधील अनुभवी पोलीस अधिकारी, विधी निदेशक, वैद्यकीय अधिकारी, फोरेन्सिक तज्ञ, अंगुली मुद्रा तज्ञ तसेच तज्ञ अतिथी व्याख्याते यांच्या माध्यमातून देण्यात आले। गुन्हे तपासाचे कौशल्य वाढवण्याकरिता प्रशिक्षणार्थ्यांना गुन्हे तपासाचे प्रात्यक्षिक ज्ञान देण्यात आले आहे। बाह्य वर्ग प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष देण्यात आले। सहनशीलता, धैर्य, संतुलन वाढवण्यासाठी शारीरिक कवायत, शस्त्र कवायत, गोळीबार सरावासोबतच युद्ध कौशल्य, नकाशा वाचन, स्फोटके हाताळणे तसेच प्रात्यक्षिकासह जमाव नियंत्रण या विषयांच्या संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले। जंगल कॅम्पच्या आयोजनाद्वारे वरील सर्व विषयांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले। सदर प्रशिक्षण हे अनुभवी सहाय्यक कवायत निदेशक तसेच बाह्य वर्ग अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले। आंतरवर्ग व बाह्य वर्ग प्रशिक्षणासोबत प्रशिक्षणार्थ्यांना विशेष विषय आणि कौशल्यांचे देखील प्रशिक्षण देण्यात आले। त्यात प्रामुख्याने दैनिक कामकाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय सायबर क्राईम, आर्थिक गुन्ह्याचा तपास, कोर्टाचे कामकाज, इंटरोगेशन स्किल, पुराव्यांचे संकलन तसेच यासह एथिकल पोलिसिंग, मीडिया मॅनेजमेंट, जेंडर सेन्सिटायझेशन, आपत्ती व्यवस्थापन, मानसिक आरोग्य, तणावाचे नियंत्रण, योगा, प्रथमोपचार, जनतेसोबत संवादाचे कौशल्य इत्यादी। यासोबत तच कामासंबंधी संवेदनशीलता आणि चिकित्सक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी बाल सुधारगृह, वृद्धाश्रम, ट्रॅफिक पार्क, स्थानिक पोलीस स्टेशन, मध्यवर्ती कारागृह व फोरेन्सिक लॅबोरेटरी इत्यादी महत्त्वाच्या कार्यांना भेटी आयोजित करण्यात आल्या होत्या। या सत्रातील सर्व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आज दिनांक 9 जून 2026 रोजी पूर्ण झाले असून ते परिवीक्षाधीन
पोलीस अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी रुजू होणार आहेत. यांना उत्तम प्रकारे प्रशिक्षण देऊन तयार करण्याकरिता अकॅडमीचे सहसंचालक, सर्व संचालक तसेच अकॅडमीतील सर्व आंतरवर्ग सहाय्यक संचालक, विधी निदेशक, वैद्यकीय अधिकारी व बाह्यवर्ग प्रशिक्षण व अधिकारी यांच्या नियोजन व परिश्रमाबद्दल मी त्यांचे अभिनंदन व कौतुक करतो. तसेच सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी उत्तम प्रकारे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांचे देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीला विश्वास आहे की महाराष्ट्र पोलीस दलाच्या गौरवशाली परंपरेत हे अधिकारी भावी काळात निश्चित भर घालतील, जनतेला अभय व सुरक्षेच्या खात्री देतील, त्यांच्या पालकांना व पोलीस दलाला अभिमान वाटावं असे कृतित्व करतील. त्यांच्या भावी वाटचालीस महाराष्ट्र पोलीस अकॅडमी तर्फे खूप खूप शुभेच्छा.